तर हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग आपला मराठीमध्ये होणार आहे. तर तसंच मी चाललो शेगावले, थोडं काम होतं त्याच्या निमित्त. तर चला म्हणलं एक ब्लॉग पण बनवूया. तर जो कोणी आपला हा व्हिडिओ संग्रामपूर तालुका, एक संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदुरा कुठून जरी पाहत असले तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचे ब्लॉग इथपर्यंत पण येतात म्हणून. कारण की मी आधी आहे ना हिंदीमध्ये ब्लॉग बनवत होतो, पण आता विचार असा केला की मराठीमध्ये ब्लॉग बनवा म्हणून. तर हे बघू शकता आपला संग्रामपूर. आता मॉर्निंगचा टाईम आहे, एवढं काही गर्दी तर नाही आहे. हे कुकडे चाललं बावलं. हेल्मेटचे ट्रॅप लावायचे राहिले होती, सॉरी. तर मॉर्निंगचा टाईम आहे आणि कमसे कम 7 वाजायला अजून मी बघू शकतो तुम्ही 2 मिनटं बाकी आहे. तसेच आम्ही घरून निघलो आहे. चला स्पीड ब्रेकर. मित्रांनो, आता मराठीमध्ये ब्लॉग बनवायचं विशेष कारण काय म्हणताल तुम्ही, तर मेन विषय म्हणजे जे आपले गणेश भाऊ रायडर आहेत, MH45 रायडर, तिथे आले म्हणजे लेह लडाख करून. आणि विषय असा झाला की त्यांनी मला स्वतः रेकमेंड केलं की ते बोलले तुम्ही दत्ताभाऊ हिंदीमध्ये न बनवता जोपर्यंत तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत फुल ब्लॉग मराठीमध्ये बनवा, आणि नंतर जर तुमचा विचार झाला की नाही हिंदी जावंच लागेल तर तेव्हा तुम्ही हिंदीमध्ये बनवता. हे बघा कुत्रा आलं होतं आता मध्ये. झाला जाऊ द्या, हळूहळू गाडी चालवा. पण विषय आता आम्हाला थोडा अर्जंट आहे म्हणून निघालो होतो आम्ही. तर त्याला काही विषय नाही, असे इन्सिडेंट सोबत आपल्या घडत राहतात, तर ते विषय नाही. रायडर म्हणलं म्हणजे ते तर थोडी बहुत मोठी गोष्ट तर येतेच त्याच्यामध्ये, त्याच्यात काही विषय तर नाही तसा. आपल्याकडचे एवढे असे रस्ते क्लिअर पण नाही की म्हणजे माणूस स्वतः चांगला हाय स्पीडवर चालू शकेल. म्हणजे काहीतरी हां डझंट मॅटर की आपली गाडी 200 cc आहे, जास्त नाही, पण तरी खूप झाली आहे आपल्यासाठी की 200 cc म्हटल्यावर आरामात 150+ जातेच ना, तर बस झालं. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तरी कोणाला, आणि एवढे कोणी चालवू पण शकत नाही खास करून. हे बघा आपण आता 160 108 वर चालत आहे, आणि तरी पण रस्ता एवढा ओके नाही आहे थोडाफार. तर हे बघू शकता वरवरचं कलावाणीचं. कोणी या कॉलेजमधून ब्लॉग बनवत असेल तरी पण सांगा की तुमचे ब्लॉग बघतोय म्हणून. आणि मित्रांनो, तुमच्या कमेंट खूप कमी येऊ राहिल्या आपल्या ब्लॉगवर, तर कमेंट जास्तीत जास्त करा. म्हणजे एका कमेंटमुळे थोडं मोटिवेट वाटतं की नाही आपले ब्लॉग कोणीतरी बघतंय, कोणीतरी वॉच करतंय, मग त्याच्यामुळे अजून बनवायला थोडं प्रोत्साहन भेटतं. मग म्हणजे एका कमेंटमुळे थोडं होऊ शकते यार, म्हणजे मोटिवेट होऊ शकते. चांगल्या कमेंट करा मित्रांनो. बस अजून काय एवढं सांगणं आहे माझं. आणि मला असं वाटतंय की इकडे पाणी पडलं आहे म्हणून, कारण की रस्ता पुरा ओला दिसतो इकडे. तर चला आपण तसंच बोलत आलो आहे वरवडमध्ये. आजीबाई एवढ्या सकाळी कुठं चालल्या. ते बघ वरवडचं बस स्टँड. तर आजची इथली 7 असल्यामुळे ते कसं थोडी गर्दी आहे. 7 तर तुम्हाला समजतेच काही विषय, तुम्ही मराठी माणसं.
तर भावांना हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचा, मराठीमध्ये ब्लॉग बनवायचा एकच फक्त हे आहे की हिंदीमध्ये थोडं विचार करून काही ना काही बोलावं लागतं आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे, मराठीचा काही विशेष नाही. तर भावांनो मला तर खूप जास्त आवडतं की मी मराठीमध्ये ब्लॉग बनवा. फक्त काही विषय एक कारण होतं त्याच्यामुळे मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवत होतो. तर चला काही विषय नाही, आता मराठीमध्ये शिफ्ट केलं आहे. तर चला याच्या पुढचे पण तुम्ही वाच नक्की करा, कमेंट नक्की करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि मला 2-3 जणांनी सांगितलं पण होतं की तू मराठीमध्येच ब्लॉग बनव, नक्की हिंदीमध्ये. तर खास करून आपले अनुभव पण आहे त्याच्यामध्ये, अनूप आहे, अजून सूरज आहे, सूरज कांदेलकर, आणखी 2-3 जण आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मराठीमध्ये बनव म्हणून. आणि आमचा हा आहे एक मित्र, त्याचं नाव नाही येत आहे, वैभव सातव सॉरी. तर काही विषय नाही, मराठीमध्ये तर मराठीमध्ये तुम्ही फक्त कमेंट सेक्शनला पुरा आपला डिस्क्रिप्शन बॉक्स पुरा भरून टाका, म्हणजे कमेंट बॉक्स पुरा भरून टाका. याच्यानंतर आपले ब्लॉग चांगले मराठीमध्ये पण येऊ शकतात, त्याच्यात काही विषय नाही. आणि पाणी थोडं जास्त पडल्यामुळे थोडं मला असं वाटत आहे की आपण स्पीड कमी करावं लागेल, कारण की आपले रस्ते ओके नाही. त्याच्यामुळे रस्ताच ओके नाही तर हे मॅटर करत नाही की तुमच्या गाडीला ABS आहे की नाही आहे म्हणून, कारण की रस्ता उघड घाबरतो ABS करून तरी करेल तरी काय. बरोबर मित्रांनो, सांगा. तर मित्रांनो मराठी माणसाला एवढा तरी सपोर्ट दाखवा राव. ते म्हणतात ना आपल्या माणसाकडून अपेक्षा ठेवू नये, पण तसं काही नाही. तुम्ही सगळे आपले माणसं, जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यामुळे खूप लोक पुढे गेले. त्याला त्याच्यामुळे माझा पण एक नंबर लावून टाका तुम्ही. जसं की आपले सूरज भाऊ चव्हाण ते याच्यामध्ये गेले बिग बॉसमध्ये. ते बघा मराठी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो. तर चला मित्रांनो, बोलता बोलता माझा खूप रस्ता क्रॉस झाला आणि कमी जास्त बाजूला फाट्याच्या मागे आहे मी आता. म्हणजे 1-2 फाटा क्रॉस केल्यावर बरं का, आताच नाही डायरेक्ट. तसं मी 90+ चालत आहे, बघू शकतो तुम्ही 90+ आहे. फक्त व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे थोडं विचार करावा लागतं इकडं, तर अचानक काही मी मंदी येऊ जातो. बघू शकता आता पूर्ण मोकळा रस्ता आहे आणि अचानक जर कोणी मध्ये आलं ना झालं वाटोळ. त्यातून पण काय एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, रस्ता सरळ दिसतो आणि तो असा थोडा उभं खाबर राहतो, त्याच्यामुळे पण थोडं प्रॉब्लेम होतात. त्याला रस्ता तर आपला ठीकच आहे आता सध्या चाला, पण मी तर 110च्या वर त्या रस्त्यावर नेणारच नाही गाडी, कारण की हँडल लाईव्ह वायबल करतं. एवढा बेकार सीन आहे तो, म्हणजे खालीवर रस्ते. हे बघा कुठं खालीपुटीवर असे पुरे प्लेन रस्ते नाही आहे तिकडे. येण्याचा साऊंड पण लय क्रेझी आहे यार, एक नंबर असं वाटतं ना. पुरा साऊंड तिचं मन भिजावून जातं. हे बघा गड्डे बघा, वा. हां तेच तर म्हणलं, लिन करता करता येनमध्ये गड्डा, वा रे वा. म्हणजे लिनच निघून जाणार माहिती आहे का जर सांडलो तर. आणि आपल्याकडे अजून प्रॉपर गिअर पण नाही आहे ना, नाही आपल्याकडे हँड ग्लोव्स आहेत पण ते घालल्यानं थोडं हे होतं म्हणून मी ते घालत नाही. सध्या काय सुरुवात म्हणजे चांगली झाली अजून तशी. तर तुमच्या आशीर्वादानं आपली तुमची फॅमिली कंप्लीट पण होणार आहे लवकरच. तर चला असा सपोर्ट राहू द्या आपल्याला. पाचोळा फाटायच्या थोडा मागे मी, मला असं वाटतं थोडं पेट्रोल टाकून द्यायच्या पोटात, नाही तर मग हिनं जर घोर केला ना तर मधी अटकून टाकेन आपल्याला. हे पण यांचा काय कार्यक्रम सुरू आहे इथं. आपल्या गाडीनं 2 वेळा म्हणजे इग्निशन सोडलं, ऑन केलं म्हणजे मोटरनं, त्याच्यामुळे एक वेळी पेट्रोल टाकून घेऊ.
पेट्रोल पंप आहे, तिथे टाकून घेऊ. हो नाही ना. हां लगभग आपण शिरोळ्याच्या पुलाजवळ कमी जास्त 10 किलोमीटर मागे आहे थोडं. तर त्याचा थोडा व्ह्यू बघा तुम्ही आणि नंतर व्हिडिओ स्किप करता. कोणाकोणा मनात येत असेल की बस झाला आता कुठलं बोर व्हायचं, तो बोरगीर काही नाही मित्रांनो. बघा थोडी इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला पण. आणि मला थोडी स्पीड मेंटेन करावं लागेल, कारण की विषय काय माहिती आहे का, थोडं लांब जायचं आहे आणि टाईम थोडा हे आहे म्हणून. असं वातावरण आहे ना, एक नंबर वातावरण, लय भारी वाटतं असं वातावरण. हे पुढे बघा असं धुवा स्मोक दिसतं. हे बघा की जे मराठीमध्ये आपण म्हणतो दळ पडल्यासारखं वाटू राहिलं, बस सेम तसंच वाटू राहिलं मला. हे बघा तर मित्रांनो चांगल्या मस्त कमेंट्स येऊ द्या खाली, म्हणजे कसं थोडं बरं वाटलं पाहिजे. आणि ज्या या व्हिडिओवर त्या 5 कमेंट ज्या मला ओके वाटल्या, चांगल्या वाटल्या, त्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की कोणाकोणाच्या बेस्ट कमेंट होत्या म्हणून. आणि थोडं काही असू द्या, त्यानं काही माझे भाऊ बंधू आहेत की काही दिल पाडून देतात की हे घ्या. तर नाही का भाऊ, 2 तास दिल वेळ नका देऊ, पण जसं 2 शब्द प्रेमात चांगले गोड टाका की लगेच मी तुमचं कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकून देईल. चला लवकरात लवकर तुम्हाला दाखवतोय काय म्हणतात आपल्या हे पूर्णा नदीचं पाणी. तर मला असं वाटतं खूप जास्त पाणी येलं आहे सध्याचं, कारण की पण वारीचं धरण पण आहे, ते पण जे पण सोडले गेले आहेत, 2 दरवाजे त्याचे पण ओपन केले गेले आहेत. आणि बाकी इकडल्या धरणाला पण खूप पाणी आहे, त्याच्यामुळे सांगतो की पाणी आहे. तर बघा किती घ्यायचं. मला असं वाटतं लहान पण कमी जास्त डुबलेला असं, कारण की तो काही विषय नाही, सरासरी थोडं पाणी पडलं तरी पण डुबतं. चला हे कुत्रे कसं कुठल्या गोष्टीला जीव घेत नाही, पण या कुत्र्याला लई जीव घेते, एकदमच मजा घेते मजा येईल. आणि अशा टाईमला एक ब्रेकिंग पण ओके होत नाही. हे बघा स्पीड ब्रेकर असल्या ठिकाणी प्लीज स्पीड ब्रेकर काय बरोबर. बघू शकता आता पूर्ण नदी. हा हे बघा पाणी किती जास्त आलेलं आहे. तर तुम्हाला बोललो होतो पूल डुबलेला असेल, पाहू शकता पाणी म्हणजे खूप जास्त आहे. हा मी बोललो होतो ना खूप जास्त पाणी, तर पाणी खूप जास्त आहे मित्रांनो, बघू शकता. हा तर डुबेल तर नाही, तो थोडासा वर आहे, कमी जास्त पाहू शकता तुम्ही. थोडासा म्हणजे कमी जास्त 5 फूट. बापरे खूप जास्त पाणी. लयच पाणी मित्रांनो, एक नंबर. अल्ट्रावाईडमध्ये कसं आहे दिसू राहिलं ते तर नाही सांगू शकत, पण मला तर इथून खूप चांगलं दिसतंय. एक नंबर छान. डुबला नाही पूल, थोडाफार आहे वर 5 फूट. हो तेच आहे, अरे गोलू तेच आहे. हां तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्णा नदीला किती चांगलं पाणी आलंय. चांगलं पाणी म्हणजे खूप पाणी आलंय.
तर असा विषय चांगलं म्हणजे खूपच पाणी आहे सध्या कंडिशनले. अरे मित्रा साईडमध्ये हो काय करू तिथं. तर इकडे थोडं कमी पाणी वाढू राहिलं, काही विषय नाही तिकडल्यापेक्षा. तर मित्रांनो चला, तुम्हाला जास्त काही हे न करता तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करू आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आय होप की सगळ्यांना ब्लॉग चांगला वाटेल असेल. तर फक्त नक्की आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनल नवीन असताना तर खरंच लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर मस्तपैकी कमेंट टाका. तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट येणार आहेत, तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण वॉच करसाल. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.